म्हणू प्रार्थना म्हणू. हम्म. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयै वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरि ओम. हरि ओम. आपण गेल्या वेळेला शेवटचे 2 श्लोक 3ऱ्या अध्यायातले घेतले आणि अध्याय पूर्ण केला. फक्त ज्ञानेश्वरी मधल्या ज्या ओव्या 43व्या श्लोकावरच्या त्या आपल्या राहिल्यात. तर आपण आधी नेहमीप्रमाणे त्याची रिव्हिजन करू, मग ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं विवरण होईल. त्याच्यानंतर आज वीणाताई तयारी करून आलेले आहेत, त्यामुळे पहिल्या 1 ते 8 श्लोकावर त्या बोलतील आणि मग त्यानंतर 3ऱ्या अध्यायाचा विचार आचार्य विनोबा भावे यांच्या नजरेतून कसा होतो, त्यात काय वेगळेपण आहे, त्यांना काय त्याच्यातून वेगळ्या गोष्टी जाणवल्या ते मी थोडक्यात सांगेन, असं आजच्या क्लासची रूपरेषा ठरवली. तर फारच खोकला लागला मला तर मग कदाचित मध्ये थांबावं लागेल. बघूयात आता 42 आणि 43 श्लोक. 42 म्हणून इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः. इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोरते, बुद्धी थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभू. अन्वयार्थ वाचते. इंद्रियाणी पराणी आहू, इंद्रियांना श्रेष्ठ किंवा पलीकडची आणि सूक्ष्म असं म्हटलं जातं. इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. तू मनसः परा बुद्धी, परंतु मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. तू यहा बुद्धे हे परतः सहा, आणि जो बुद्धीच्याही पलीकडे तुझ्याहूनही सूक्ष्म श्रेष्ठ आहे तो आहे. इथं उपनिषदांमध्ये किंवा या एकंदर वेदांतामध्ये अशी सर्वनाम खूप वापरली जातात. तद हे सर्वनाम हे बरेच वेळा ब्रह्मासाठी किंवा परमात्मा तत्वासाठी वापरलं जातं. तत्त्वम असी, तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे जीव. इथे सहा म्हणजे आत्मा आहे, पण आपण बघितलं होतं की हा परमात्मा नसून इथे जीवात्मा असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. ते इथे आपण बघितलं होतं की इथे चढती भाजणी आहे, एकापेक्षा एक श्रेष्ठ एकापेक्षा एक श्रेष्ठ असं सांगत गेले. म्हटलं सुरुवातीचा जो तुकडा आहे तिथे फक्त आपल्याला कोणापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ हे जरा नीट असं म्हणजे शब्द त्या श्लोकामध्ये सांगितले गेलेले नाही. इंद्रिय श्रेष्ठ आहे म्हणजे कोणापेक्षा, तर आपण बघितलं होतं की ती विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण का बरं? कारण इंद्रिय ही विषयांना प्रकाशित करतात. म्हणजे इंद्रियांनी विषय जाणले जाऊ शकतात, पण विषय इंद्रियांना जाणू शकत नाही. म्हणून इंद्रिय ही विषयांपेक्षा अधिक व्यापक असतात, अधिक सूक्ष्म असतात, म्हणजेच अधिक श्रेष्ठ असतात. त्याची आपण 2-3 उदाहरणं बघितली होती. समजा एखादं सुंदर फूल असेल, एखादं छान फळ असेल, तर आपण त्याच्याकडे ओढले जातो, पण ही ओढण्याची शक्ती त्या फुला फळात असते का? सुंदर आहे, त्या फळाला आपण आता पिकून तयार झालेलो आहोत, की त्या फळाला किंवा फुलाला काहीच कळत नसतं. ते कळतं इंद्रियांना, म्हणजे त्याचे सगळे सुगंध, रूप, चव किंवा अजून वास आणि आणखी स्पर्श, हे जे सगळे त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत ते इंद्रियांना कळतात. आणि त्यामुळे बाह्य विषयांपेक्षा इंद्रियांना सूक्ष्म आणि श्रेष्ठ म्हटले. पुढे इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म किंवा श्रेष्ठ आहे. परत पहिलं कारण तेच नेहमी, कारण इंद्रिय मनाला जाणू शकत नाही, मन इंद्रियाला जाणतं. आणि इंद्रियामध्ये सुद्धा एक एक इंद्रिय ज्या त्या एक एकट्या विषयालाच जाणतं, पण मन मात्र 5ही इंद्रिय त्याचे 5ही विषय हे जाणतं. आपण 2-3 मुद्दे बघित होते की ज्याच्यामुळे मन हे इंद्रियांपेक्षा का श्रेष्ठ आहे असं आपण बघितलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हवं नको, हे आवडतं हे नावडतं, अशा गोष्टी भूमिकेतून जी इच्छा किंवा अनिच्छा येते
ती इंद्रियांच्या मध्ये नसते, ती मनाची असते. दुसरं मनामध्ये एक वेगळं सामर्थ्य काय असतं, तर मनाला सुखाचं स्मरण असतं आणि म्हणजे पूर्वी घडलेल्या घटनेचं स्मरण असतं, तेव्हा सुख झालं होतं का दुःख झालं होतं त्याचं, आणि त्याला अनुसरून किंवा त्याच्याशी कम्पेअर करून पुढे घडणाऱ्या गोष्टीमधून सुख मिळेल का दुःख मिळेल याची तो कल्पना करू शकतो. जी शक्ती इंद्रियांच्या मध्ये नसते, ती मनामध्ये असते. आणि अजून एक शक्ती बघितली होती आपण, ती म्हणजे भावना. जेव्हा एखाद्या गोष्टीला संवेदना भावनांची जोड मिळते, तेव्हा नुसत्या संवेदनांनी जेवढं सुख इंद्रियातून मिळतं त्याच्यापेक्षा अनेक पटींनी ते सुख वाढवून मिळतं. तर आपण ते उदाहरण बघितलं होतं की एखाद्या आईकडे ते आपले मूल असं आनंदाने प्रेमाने हसलं आणि त्याच्याकडे झेपावलं, तर त्या डोळ्यांना काय दिसणार, मूल आईकडे झेपावलं, त्याच्यातनं काय सुख होईल तेवढं होईल. पण ते माझं मूल आहे, त्यांनी मला ओळखलं, त्याला माझ्याकडे यावंसं वाटलं, ह्याची जोड मिळाल्यानंतर तो जो संवेदनामध्ये आनंद आहे तो अनेक पटींनी वाढवला जातो. आणि हे फक्त काम मनच करू शकतं, म्हणून मन श्रेष्ठ. पुढचं होतं मनसस्तु परा बुद्धी, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि श्रेष्ठ. परत पहिलं कारण, मन बुद्धीला जाणत नाही पण बुद्धी मनाला जाणते. म्हणजे मनाने गुपचूप काही केलं असेल तर ते बुद्धीला कळतं. म्हणजे मन जी सुख संवेदनांची इच्छा धरते ती योग्य आहे, ती इच्छा का अयोग्य, नैतिक आहे का अनैतिक, हे सगळं मीमांसा करण्याचं काम बुद्धी करते. ती इच्छा पारखून घेते, त्याच्यातलं एक काय योग्य योग्य ठरवते. म्हणजे इंद्रिय आणि मन यांना जी ओढ लागलेली असते विषयांची, त्याचं अनालिसिस बुद्धी करते. आणि त्याच्याप्रमाणे वागायचं का वागायचं नाही, वागलं तर काय होईल, नाही वागलं तर काय होईल, आधी काय घडलं होतं, हे सगळं अनालिसिस तयार करून आत्ताच्या सिच्युएशन मध्ये कुठल्या कुठल्या कृती करता येतील, सगळ्यात बेस्ट पॉसिबल पर्याय काय, त्याच्यात नेक्स्ट बेस्ट काय, याचं सगळं सिक्वेन्सिंग क्रमवारी करणं, हे सगळं काम बुद्धी करते. मग बुद्धी करत काय नाही, पण पुढे म्हटलंय बुद्धे परतस्तु सहा, बुद्धीपेक्षा तो श्रेष्ठ आहे. तो बुद्धीचा रोल कुठे संपतो, तो बुद्धी सगळं अनालिसिस तर करते, पण कृती करण्याचा जो फायनल निर्णय आहे तो बुद्धी आपल्या अधिकाराच्या कक्षेमध्ये घेऊ शकत नाही. निर्णय आता हे करायचंच असा शिक्का तिचा नसतो, मग तो शिक्का कोणाचा असतो, तो जीवाचा असतो. आतापर्यंत जो सगळा अहवाल सगळी अनालिसिस केलेला आहे त्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट बुद्धीने जीवात्म्या समोर ठेवलेला आहे. आणि जीवात्मा हा त्याच्यातनं जे त्याला हवं असेल ते तो निवडायचा संपूर्ण अधिकार जीवात्म्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये मनाला अनुकूल पर्याय आहे, बुद्धीने सगळ्यात बेस्ट म्हटलेला आहे तोही पर्याय आहे. बरेच वेळेला सामान्य माणसांचा आपला जीवात्मा जो असतो तो मनाला जे अनुकूल वाटतं ते करण्याकडे पटकन त्याचा कल असतो. मग अशा वेळेला आपण मनमानी केली जाते असं म्हणतो. आणि पण खरं करणं काय आहे की बुद्धी ही निर्णय घेण्याची क्षमता आणि सगळं अनालिसिस पॉवर करून वापरून जे ठरवते तेच जर मनाचा ओढा बाजूला ठेवून जीवात्म्याने स्वीकारलं तर त्याचा विकास होईल, तो योग्य मार्गावर राहील. म्हणून सगळे कंट्रोल्स हे बुद्धीच्या अंडर असणं किंवा बुद्धीच्या कक्षेमध्ये ठेवणं हे जर जीवात्मा करेल जाणीवपूर्वक तर त्याचं कल्याण होईल. आणि हा संदेश त्यांना भगवंतांना या श्लोकातनं द्यायचा आहे की मी म्हणजे जीवात्मा, तर जीव स्वतःला मी म्हणतो ना, मी हा अत्यंत सगळ्यात सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे. त्यामुळे कृतीचा निर्णय घेण्याचा माझा जो अधिकार आहे तो मी योग्य वापरला पाहिजे, योग्य पद्धतीने योग्य पर्याय स्वीकारण्यासाठी मी त्या अधिकाराचा वापर केला पाहिजे, तर आत्मस्वरूप जाणण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण होईल. यो बुद्धे परतस्तु सहा यांनी हे सांगायचा प्रयत्न. आता पुढचा 43. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना अजहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. असा तो प्रभू जाणूनी आवरी आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. अर्थ,
हे महाबाहो अर्जुना, एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा, याप्रमाणे बुद्धी पलीकडचं श्रेष्ठ आत्मतत्व जाणून घेऊन आत्मना आत्मानं संस्तभ्य, आत्म्याला नियंत्रित करून दुरासदम कामरूपम शत्रूंचही, ताब्यात यायला अवघड अशा कामरूप शत्रूचा तू जिंकून नाश कर. इथे आपण महाबाहोचं एक बघितलं होतं की ते का वापरलंय, फक्त बुद्धीची बाहूंची इथे कपॅसिटी जी आहे ती इथे कामरूपी शत्रूचा नाश करण्याला पुरेशी ठरणार नाहीये. त्याच्यासाठी इंद्रिय आणि मन यांचं संयमन करणारं खंबीर असं बुद्धी पाहिजे तिथे त्याच्यामध्ये. त्यामुळे अंतरांगणात अंतरामध्ये जे काही रणांगण माजलेलं आहे त्याच्यामध्ये काम क्रोध रूपी शत्रू गुडगुस घालतायत, त्यांना त्यांच्याशी सामर्थ्याने युद्ध करण्याची मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती ही डेव्हलप करायला सांगायचं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की आत्मना आत्मानं संस्तभ्य ही फ्रेज पुष्कळ वेळेला गीतेमध्ये वापरली गेलेली आहे. आणि इथे आपण बघितलं की एकतर स्वतःच स्वतः असा एक सामान्य अर्थ तर होतोच, आणि दुसरा आपण लक्षणेही अर्थ बघितला होता की आत्मना मधला जो आत्मा शब्द आहे त्यांनी बुद्धी, आणि आत्मानं मधल्या आत्मा या शब्दाचा अर्थ मन असा घ्यायचा. आणि बुद्धीने मनाचं नियमन करू, बुद्धीचा वरचष्मा मनावरती पाहिजे हे त्याच्यातनं सुचवलं गेलेलं आहे. आणि संस्तभ्य या पदाचा पण आपण विचार केला होता की इंद्रिय आणि त्यांना अनुकूल अशा विषयांमधलं सुख मिळवण्याच्या एक लढा किंवा नैसर्गिक प्रवृत्ती ओढी अगदी लहान बाळांपासून आपल्याला असते. आणि मग ती जसजशी आपलं वय वाढत जातं तसतसं आपली आकर्षण खूप आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि आपण सारखं त्या गोष्टींकडे आकर्षित होत राहतो. मग जेव्हा नको असेल एखादी गोष्ट करायची असेल मग लक्षपूर्वक, तेव्हा ते बाकीचे सगळी आकर्षणांकडून आपलं मन परावृत्त करून घेणं आणि ज्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे किंवा ज्या गोष्टीवर कृती करायची तिकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणं, हे जे काम आहे ते बुद्धीचं आहे. आणि त्याला संस्तभ्य, त्याला अनुसरून संस्तभ्य हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जेवढी ती गोष्ट जी करायची ती सूक्ष्म असेल तेवढं तुमचं लक्ष अधिक एकाग्र पाहिजे, तेवढं तुमचं अवधान अधिक पाहिजे. तेव्हा इतर जे मनात सगळे विषयांची चिवचिव चालू असेल तर ती शांत करणं हे तुम्हाला जमायला पाहिजे. तर सगळ्याला मिळून संस्तभ्य हे शब्द वापरलेला आहे. मग दुरासदम कामरूपम शत्रू, कामरूप शत्रू हा एवढा अवघड का आहे, जिंकायला अवघड का आहे, तर कामनांचं मूळ आपल्यामध्येच लपलेलं आहे. काय आहे आपल्यामध्ये? स्वरूपाविषयीचं अज्ञान. स्वरूपाविषयीचं अज्ञान असल्यामुळे आपल्याला सारखी अपूर्णता वाटत राहते. आपण पूर्ण आहोत पण तरी अपूर्णता वाटत राहते, कारण आपल्याला अज्ञानामुळे त्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. म्हणून हे हवं ते हवं, ते मिळालं की मी पूर्ण होईल. आणि मग पुढे आपण बघितलं की ज्या विविध कामना आपण करतो त्या विविध कामनांच्या मुळाशी 3 बेसिक गोष्टी असतात की मी कायम जिवंत असलं पाहिजे, म्हणजे माझं अस्तित्व. नंतर मला सगळ्या प्रकारचं ज्ञान असायला हवं, म्हणजे एक प्रकारचं चित स्वरूपाविषयीची ओढ कळते, आणि मी नेहमी सुखी असावं. अशा प्रकारे कितीही कामना बरोबर वेगवेगळ्या जरी वाटल्या तरी मुळात 3च कामना असतात. आणि त्या सत चित आणि आनंद स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी त्या असतात. पण आपल्याला हे कळत नसतं की हे आपलं स्वरूप आहे, त्यामुळे आपण ते बाहेर शोधायला जातो बाहेरच्या विषयामध्ये. जोपर्यंत आपली दृष्टी ही बाहेर वळलेली असते तोपर्यंत कामाला जिंकणं हे खूप अवघड आहे. म्हणून मग सुखाच्या कामनेला समाप्त करण्यासाठी अधूनमधून दुःख पाठवली जातात आपल्याकडे, की त्यांनी आपल्याला जागं करायला की अरे फार सुखाच्या मागे लागू नका, त्या सुखातून काहीतरी दुःखच निर्माण होईल फायनली. ते सुख संपल्याचं तरी दुःख होतच, आणि ती कुठलं दुःख झालं नाही तरी, आणि कुठलेही सुख हे कायम टिकणारं नसतं. म्हणजे सुखाची शक्ती ही फक्त कायम सुख देण्याची शक्ती ही फक्त स्वरूपामध्येच आहे, आणि त्या स्वरूपामधूनच आपण आपले इंद्रिय मन आणि बुद्धी ही आवश्यक ती शक्ती घेऊन आपली कार्य करत असतो.
आता आपल्याला ज्ञानेश्वरी बघायची. आपण मध्ये एक बघितलं होतं 43व्या श्लोकावरचं जे ज्ञानेश्वरीची एकच ओवी होती की नाही, त्याचं पण आपण बघितलं तर केलं जात नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचा विचार चिंतन करायला किंवा ध्यान साधनेमध्ये एकाग्र होण्यासाठी बुद्धी ही मोकळीच होत नाही. म्हणून ती ओवी होती. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुके थारा मोडेल या पापियांचा. त्या श्लोकानंतर आपण ती वाचली होती, पण त्याच्यामध्ये तेवढा आपल्याला त्याचा अर्थबोध झाला नव्हता की इंद्रिय आणि मन यांचं निग्रह किंवा नियमन हे काय एवढं आवश्यक आहे. तर त्याला तर उदाहरण घेतलं होतं की मुलं जर दंगाच करत बसली आणि त्यांना गप्प बसवण्यातच त्या गुरुजींचा सगळा वेळ गेला, तर मग महत्वाचा अवघड विषय शिकवला कधी जाणार. त्याच्याकरता त्यांना आधी गप्प बसवण्याची गरज आहे, तर ते लक्षपूर्वक ऐकतील आणि ऐकलं तर त्यांना समजेल. आता ह्याच्यावर 270 ते 276 अशा एवढ्या ओव्या आहेत, 7 ओव्या. हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विण उरले युगजळ नाही. हे अंतःकरणातून हुसकावून लावले म्हणजे सर्वस्वी नष्ट झाले असेच समजावे. सूर्यकिरणांपासून जसे मृगजळ नसते. आता हे कुणाला अंतःकरणातून हुसकावून लावण्याबद्दल चाललंय? कामक्रोध. कामक्रोधाबद्दल बोलणं चाललंय. एकदा का कामक्रोध गेले की मग तुम्हाला आनंदच आनंद, म्हणजे तुमचं सुख कायमस्वरूपी सेटल होऊ शकतं काम आणि क्रोध निघाल्यानंतर. कारण मग जसं सूर्यकिरणांशिवाय मृगजळाला अस्तित्व नसतं, तसं कामक्रोधांशिवाय दुःखाला अस्तित्व नसतं, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे की जर तहान भागवायची असेल तर मृगजळाच्या मागे धावून काही उपयोग होईल का? त्यांनी तहान भागू शकणार नाही. उलट तुम्ही आणखीन दमत जाल मृगजळाच्या पाठीमागे धावून धावून धावून, पण तहान काही भागणार नाही. तसं समाधान करायचं असेल, समाधानासाठी म्हणजे आंतरिक समाधानासाठी उपभोगरूपी मृगजळाच्या मागे धावणं हे तितकंच निष्फळ आहे, जसं खरं तहान भागवण्यासाठी मृगजळाच्या मागे धावणं. असे 2 अर्थ याच्यातनं होतात, या उपमेतनं होतात. आता इथे 270व्या ओवीमध्ये वाक्य अर्धवट राहिले. जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. पुढे तैसे काय? 271व्या ओवीमध्ये तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. तसे कामक्रोधादी नष्ट झाले म्हणजे ब्रह्मज्ञानाचे साम्राज्य लाभले असे जाणावे, मग जीव आपल्या आत्मानंदात सुखरूप राहतो. आता हे कामक्रोधादी विकार आतून गेले हे कुणाला कळेल आणि कशावरून कळेल? तर ते ज्याचे त्यालाच कळेल. आणि ते कशावरून कळेल म्हणाल तर ज्या प्रमाणात तुमची बुद्धी ही ईश्वरनिष्ठ किंवा ज्ञाननिष्ठ व्हायला लागेल, तेवढ्या प्रमाणात तुमच्या इतर वृत्ती, कामक्रोधादी वृत्ती ह्या शांत झालेल्या आहेत, एवढंच परिमाण. आणि हे ते तुमचं तुम्हालाच आतून जाणवेल. तर कधी कधी असं होतं की अयोग्य प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होतात. विवेकाने आपण त्यांचा निराश करतो की नाही, हे वाटतंय मला पण हे बरोबर नाही, असं नको, जे योग्य आहे ते करूया. आणि आपण त्या बाजूला सारून प्रयत्नपूर्वक काहीतरी योग्य कृती करतो. मग आपल्याला वाटतं की अरे मी विवेकाने वागलो, माझा विवेक बलवत्तर आहे, आता काहीच घाबरायचं कारण नाही. पण इथे सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या मनामध्ये मुळात अयोग्य प्रवृत्ती आली होती आणि मग तुम्ही ती बाजूला सारली होती, ती आलीच नव्हती. ही फायनल स्टेज आहे. ती स्टेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण विवेकी झालो अशा भ्रमात राहू नका. कधी तो विवेक झाकला जाईल आणि कधी एखादी दुष्ट प्रवृत्ती बंड करून तुम्हाला त्या विवेकाला धुडकावून लावेल हे कळणार नाही. त्यामुळे जरी कृती केली नाही तर जोपर्यंत मनात येत आहे ना तोपर्यंत सावध राहण्याची गरज आहे.
आणि आपल्यासारख्यांना तर खूपच आहे. आपण याच स्पेसमध्ये बरेच वेळा आहोत की आता आपण ठीक आहे, योग्य अयोग्य कळतंय आणि आवडत नाहीये, म्हणजे मनाला काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी जणजणीत एक टोमणा मारावा आता असं वाटतंय. पण नाही, टोमणा मारणं हे चूक आहे. नको टोमणा मारायला, पुढे त्याचे त्या व्यक्तीशी आपले संबंध खराब होतील. असं सगळ्या विवेकाने आपण तो दाबतो. टोमणा मनात येतोय तोपर्यंत प्रॉब्लेम आहे आणि सावध राहा, हे सांगायचं. आणि मग एकदा रागद्वेष निमाले पूर्ण, की मग मात्र काय होतं, त्या स्थितीचं फार छान वर्णन मी 71व्या 271व्या श्लोकात केलं, की मग तुम्हाला जणू काही ब्रह्मीचं स्वराज्य मिळालेलं. म्हणजे काय, आपला जीव हा तत्वतः ब्रह्मरूपच आहे ना. शिवोहम शिवोहम असं म्हणतो ना आपण. तर पण ते श्रेष्ठत्व जेव्हा जीवाला कळतं आपलं की मी शिव आहे, आणि ते श्रेष्ठत्व जाणल्यानंतर तो बुद्धी, मन आणि शरीर यांच्यावर तो अधिकार चालवू शकतो, तेव्हा त्याला स्वराज्य प्राप्त होतं. आणि मग ते जे स्वराज्य असतं ते ज्ञानमय असतं. तोपर्यंत जो काही जीव मनमानी करत असेल ते सगळं उपभोगमय असतं. आणि जोपर्यंत कामक्रोध जात नाही, तोपर्यंत उपभोग प्रवृत्ती शमत नाही, आणि तोपर्यंत हे स्वराज्य मिळत नाही. ज्ञानेश्वरांनी ज्याच्यासाठी स्वराज्य हा शब्द वापरला आहे, त्याच्याकरता स्वरूपानंद स्वतंत्र असा शब्द वापरतात. जोपर्यंत इंद्रिय, मन, बुद्धी आपला ऐकत नाहीत, तोपर्यंत आपण परतंत्र असं म्हणायचं. स्व म्हणजे फक्त आत्मा, बाकी सगळे पर. आणि त्यांचा जोपर्यंत अधिकार चालतोय, तोपर्यंत आपण परतंत्रतेमध्ये आहोत. आणि स्वतंत्रता म्हणजे स्वच्या अधिकाराखाली इतरांनी वागणं. आणि हे झालं की मग तो भोगी सुख आपुले आपणची. मग त्याला पूर्ण सुख होतं आणि तो स्वात्मानंदाने तृप्त होऊन जातो. या श्लोकात सांगितलेला जातो हे आहे, इंद्रिये, मन, बुद्धी हा जो क्रम मागच्या आणि 6 म्हणजे जीवात्मा, हा जो क्रम आहे तो अधिकार, सूक्ष्मत्व आणि श्रेष्ठत्व याला धरून हा तो क्रम लावलेला आहे. पण जेव्हा ध्यान योगामध्ये तेव्हा तुम्ही स्वचा वेध घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा सुद्धा याच क्रमाने जावं लागतं. पहिला आपण शरीर स्थिर करतो, इंद्रिय शांत करतो, त्याच्या इंद्रियांच्या सगळ्या हालचाली थांबवतो किंवा त्याच्याविषयी विचार करणं थांबवतो. प्रत्यक्ष हालचाली थांबवतो आणि शरीराविषयी विचार करणंही थांबवतो. मग आपण मनामधील इतर वृत्ती ज्या उमटत असतात, हे हवं ते राहिलंय, अमुक करायचंय तमुक करायचंय, त्या सगळ्या वृत्ती, त्या विविध प्रकारच्या वृत्ती, त्यांना विविध नावं आपण आतापर्यंत वापरलेली आहेत. भावना, कामना, वासना, कल्पना, आणखीन काही अशा विविध नाना वृत्ती ज्या असतात त्या हळूहळू हळूहळू सोडून द्याव्या लागतात. आणि हे सगळं बुद्धीतला जो विवेक किंवा विचार ही जी शक्ती आहे त्या शक्तीने हे सगळं करावं लागतं. मग ते झाल्यानंतर आत्म्याचा विचार करायला आता बुद्धी मोकळी झाली. शरीर मन यांना शांत बसवल्यानंतर मग बुद्धीतल्या सूक्ष्म विचारांनी आणि धारणेने स्वचा वेध घ्यायच्या सुरुवात होते. आणि मग पुढची स्टेज जी अजूनपर्यंत मी तर कधी अनुभवलेलीच नाहीये, की जेवढं चित्त चैतन्य युक्त होत जातं तेव्हा शेवटी मी हे करतो आहे हा विचार सुद्धा सोडून द्यावा लागतो पूर्णपणे. म्हणजे जीवात्म्यानी आपला अहम सुद्धा त्याच वेळेला सोडावा लागतो, की मी हे सोडतो आहे, मी हे बघतो आहे, मी आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आधी शरीर इंद्रिय थांबली, मग मन थांबलं, मग बुद्धी थांबली, आणि मग तो सूक्ष्म जो अहम वृत्ती आहे ती सुद्धा जेव्हा शांत होईल तेव्हा त्या स्वचा अनुभव येईल. पण अनुभव आला हे सांगायला तेव्हा कोणीही नसेल, तर अहम वृत्तीचा पण लय झालेला असेल. म्हणजे जो क्रम 42व्या श्लोकात सांगितला त्याच क्रमाने ध्यान साधने सुद्धा आपल्याला एक 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 टप्पे ओलांडत आत आत जावं लागतं. पण आता हे सगळं करायचं असेल तर हे आपल्याला समजावून देणार कोणीतरी पाहिजे. आता पुढच्या ओळीमध्ये 272 ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणी काळी. चे गुरु शिष्यांचे गुप्त रहस्य, जीव शिवाची एक भेट म्हणतात, त्या स्थितीत जीव शांत होऊन कधीही चळत नाही.
आता इथे या साधनेमध्ये किंवा ही सगळी हर्डल्स पार करण्यामध्ये गुरुचं काय महत्व आहे ते सांगणारी ही ओवी दिलेली आहे. गोठी म्हणजे गुप्त गोष्ट किंवा वैचारिक संवाद किंवा गुरु शिष्यामधला संवाद. आता हा संवाद वैचारिक असला तरी चर्चाच असेल असं काही नाही. गुरु सांगत असतील, शिष्य ऐकत असेल, आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा वेगळे वेगळे स्तर असतील की एकतर शब्दांनी ज्ञानविचार समजावून सांगणं हा त्यातला सुरुवातीचा भाग. मग पुढे ते ज्ञान अनुभवायला यावं म्हणून काही साधना सांगितली जाते. ती साधना सांगणं हा त्याचा पुढचा मार्ग, आणि तो साधनेचा मार्ग हा गुरुंनी अनुभवाने सिद्ध केलेला असतो. त्यांना माहिती असतं की ही साधना या शिष्यासाठी योग्य आहे. या साधनेच्या मार्गावरून जर सतत तो चालत राहिला तर तो विविक्षित वेळामध्ये निश्चित ठिकाणी पोचेल. दुसरा गोठी या शब्दाचा अर्थ गुह्य गोष्ट, जी अत्यंत गुप्त गोष्ट आहे, अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. ही अर्थातच ही ज्ञानप्राप्तीच्या संबंधातली आहे. म्हणजे या गोठी, गुरु शिष्यांच्या गोठीमध्ये काय काय अंतर्भूत झालं तर एक वैचारिक मार्गदर्शन, नंतर साधना कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन, साधना करताना येणाऱ्या अनुभवांच्या संबंधी किंवा अडचणी, की असं केलंस तर अडचण होईल, इथे गुंतू नकोस, असं जे काही धोक्याचे इशारे गुरु देत असतील शिष्यांना तर त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन असेल, किंवा शिष्यांच्या प्रश्नांना गुरुनी दिलेली उत्तरं असतील, किंवा शिष्याच्या हिताच्या दृष्टीने काही खास टिप्स जर दिल्या असतील, गुरुकडून दिल्या जात असतील तर या सगळ्या गुरु शिष्य गोष्टीचा उद्देश काय, तर शिष्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं. आणि याच्यासाठी माध्यम काय, तर शिष्याच्या अंतःकरणातली श्रद्धा आणि गुरुविषयीचं प्रेम. श्रद्धा ही सगळ्या विषयीची, म्हणजे ईश्वराविषयीची, गुरुविषयीची, शास्त्रांच्या विषयीची, आणि करण्यातलं अंग, क्रियात्मक अंग काय, तर साधना, स्वाध्याय आणि संवाद. आता ह्याच्याविषयी चौथा अध्याय आपण आता पुढचा घेणार आहोत तेव्हा त्यामध्ये तद्विधी परिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ज्ञान कसं मिळवायचं याच्या सुद्धा स्टेप्स गीतेने एक्सप्लेन केलेले आहेत चौथ्या अध्यायामध्ये. आता इथे या ओळीमध्ये पदपिंडाची गाठी हा जो श्लोक, हे जे शब्द वापरले त्याचा अर्थ जरा समजावून घेऊया. इथे पद म्हणजे आत्मतत्व, स्वरूप किंवा शिवतत्व, आणि पिंड म्हणजे शरीर. पिंड हे शरीराकरता वापरतात, जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे आपण ही फ्रेज आपण खूप वेळेला ऐकलेली आहे. इथे त्याचा फक्त शरीर असा अर्थ नाहीये, शरीर धारण करणारा जो जीव त्याला पिंड म्हटलेलं, आणि जीवाला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे जीव शिवाचा संयोग. मग गुरु शिष्यांच्या गोठीचा पद आणि पिंड यांची गाठ पडणं हाच तर उद्देश आहे. आणि इथे सुद्धा जर बघितलं भगवद्गीता, ही सुद्धा अशीच श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे गुरु शिष्यच आहेत ना ते. श्रीकृष्ण गुरुच्या भूमिकेत आहे आणि अर्जुन हा शिष्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे ही पण एक गुरु शिष्यांची गोठीच आहे. आणि या गोठीमुळे काय होणार आहे, तर तो आत्मज्ञानामध्ये शिष्य स्थिर होईल, आणि मग तिथून तो स्थिर झाला की तेथ स्थिर राहोनी नुठी. नुठी म्हणजे न उठी, तिथून तो उठत नाही कवणे काळी, म्हणजे कधीच. एकदा तो त्या आत्मज्ञानामध्ये स्थिर झाला की तो तिथून ढळत नाही, हलत नाही, असा त्या गुरु शिष्यांच्या गोठीचा अर्थ आणि त्याचं महत्व. आता इथे पुढच्या ओव्या आपण फक्त वाचून त्याचा अर्थ बघणार आहोत, फार त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. इथे आता श्लोकाचं मूळ संपलं. आता थोडस पुढच्या ह्याला लावून घेण्याकरता जे मध्ये प्रस्तावना असते त्या टाईप 1-2-3 ओव्या. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मी येचा नाहो, राया ऐके देव देवो बोलता झाला. संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजा, सर्व सिद्धांचा राणा व लक्ष्मीचा पती देवदेवेश्वर जे श्रीकृष्ण त्यांनी असे भाषण केले. आता पुनरपि तो अनंतू आद्य एकी मातू, सांगेल तेथ पांडू सुतू प्रश्न करील.
आता ते अनंत श्रीकृष्ण आणखी एक महत्वाची गोष्ट बोलतील आणि अर्जुनही प्रश्न विचारेल. तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. त्या बोलण्याची योग्यता आणि त्याचा वेचक रसाळपणा, सुरवाडू म्हणजे रसाळपणा बरं, यांनी श्रोतेजनांना सुखाचा सुकाळ होईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा धरुनी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरिपार्थाचा, भोगावा बापा. म्हणून मी श्री निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगतो की बापा हो, ज्ञान लालसेला चांगली स्फूर्ती देऊन या कृष्णार्जुन संवादाची गोडी आपण चाखावी. इथे प्रस्तावना कसं काय म्हणायचं याला, पुढचा जो 4था अध्याय की नाही त्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. तर ज्ञान लालसा वाढवून तुम्ही आता पुढचं ऐका, कारण संपूर्ण ज्ञानाविषयी अनेक पैलू, म्हणजे आता या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाविषयी अनेक पैलू सांगितले, तसे ज्ञानाविषयीचे अनेक बारकावे हे 4थ्या अध्यायात सांगितले जाणार आहेत. आणि ते ज्ञान एका वाढत वाढत एका टप्प्याला पोहोचल्यानंतर आणि तुमच्यामध्ये स्थिर झाल्यानंतर कर्माचा आपोआप संन्यास होतो. म्हणून ज्ञान कर्म संन्यास असं पुढच्या अध्यायाचं नाव आहे. म्हणून त्याच्याविषयीची उत्सुकता आणि थोडक्यात प्रस्तावना करून इथे ज्ञानेश्वरीचा हा 3ऱ्या अध्यायावरच्या ओव्या संपतात. अशा रीतीने आपण हा 3रा अध्याय कर्मयोगाला राहिलेला हा पूर्ण केलेला आहे. आता मीनाताई आपल्याला आता रिव्हिजन स्वाध्याय 17 मधले पहिला उत्साही आपला कॅन्डिडेट मीनाताई